एक फॅमिली वर्षामध्ये जवळजवळ 400 किलो ओला कचरा निर्माण करत असते. बापरे, 400 किलो? हो, आणि त्याच्याबरोबरीने साधारण एक 100 किलो हा आपला कोरडा कचरा वर्षाला एका घरातनं निघत असतो. आपल्याकडे आपण सर्रास सतत लोक बाहेर कचरा टाकताना बघतो. तर हा नेमका गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे की हा खरं तर आपल्या वृत्तीचाच प्रॉब्लेम आहे की आपल्याला मान्य आहे की बाहेर कचरा टाकलेला चालतो? नक्कीच आपली नजर मेली आहे, ते पडलाय, ठीक आहे, दॅट्स ओके. आणि दुसरं म्हणजे माझ्या घरातनं गेल्यानंतर माझं घर स्वच्छ झालंय, माझा परिसर स्वच्छ झालाय, पण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड कचरा जिथे नेला जातोय तिथे काय होतंय याचं कोणाला काही भानच राहिलेलं नाही आहे. या कॉम्पॅक्ट स्पेसेसमध्ये सुद्धा आपल्याला त्या ओल्या कचऱ्याचं, सुका कचऱ्याचं काही व्यवस्थापन करता येतं का? त्याचं ओल्या कचऱ्याचं विघटन करता येतं का? असे काही पद्धती अवेलेबल आहेत का? कदाचित आपण आता अजून जागृत नाही झालो तर आपण कचऱ्यामध्ये डुबणार आहोत. बापरे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि नागरिकशास्त्राच्या या भिजत घोंगडं सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आपण नागरिकशास्त्राच्या भिजत घोंगडं सिरीजमध्ये सगळे असे विषय हाताळतो ज्याबद्दल खरं तर आपण सगळ्यांनी मिळून एक भिजत घोंगडं घालून ठेवलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण फक्त चर्चा करत राहतो, त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकत राहतो, पण त्याचं काही घडत नाही. तर असाच अनेक वर्ष आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, ऐकतोय, अनुभवतोय असा एक विषय तो म्हणजे कचरा व्यवस्थापन. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना कदाचित हे कळलंय की कचरा वेगवेगळा सेग्रिगेट करायचा आहे, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, इथपर्यंत हळूहळू आपण पोहोचतोय. पण मग तरी असं कुठून अधेमध्ये कॉन्व्हर्सेशन सुरू होतात की अरे नाही, पण मग ते आपण आपल्याकडनं घेऊन जातात कचरा आणि नंतर एकत्रच मिक्स करतात. मग काय गरज आहे कचरा हे करण्याची, सेग्रिगेट करण्याची? रस्त्यावर आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला लोक दिसतात की कोणीतरी कचऱ्याचं काहीतरी रॅपर टाकलंय, कोणीतरी काहीतरी खिडकीतनं, कारच्या खालनं खिडकीतनं वेगवेगळ्या गोष्टी सरकावत आहे आणि आपल्याला असे प्रश्न पडतात की मग मी एकटं केल्याने काय फरक पडणार आहे? तर खरं तर या सगळ्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकं कचरा व्यवस्थापन याचं भिजत घोंगडं का आहे, खरं तर किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपण नागरिक म्हणून या सगळ्याच्या बाबतीत काय करू शकतो. आणि याच्यासाठी आपल्यासोबत आहेत मंजुश्री तडवळकर, त्या इनोरा फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत आणि त्या बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत, ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, त्या भारतातल्या पहिल्या फिमेल ऑन्टरप्रेनर आहेत ज्या कचरा व्यवस्थापनात काम करतात. गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत हा विषय नेमका काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे मॅम तुमचं. थँक्यू ओंकार. मला वाटतं सुरुवात करायला इथून हरकत नाही की आपण ज्यावेळेस कचरा म्हणतो किंवा कचरा व्यवस्थापन म्हणतो, कदाचित आपण अजूनही तिथे याचमुळे अडकलो आहोत की आपल्याला कदाचित तो प्रॉब्लेम किती मोठा आहे हे कळत नाही. म्हणजे आता आपल्याकडे कुणीही भारतातनं लोक भारतातनं बाहेर गेली आणि भारतात आली की मग ते एक जे चित्र असतं ना की अरे हे स्वच्छ आहे. म्हणजे आपल्याला कारण ना आजूबाजूला कचरा बघण्याची इतकी सवयच लागली आहे. आपल्याला बहुतेक एक्सेप्टेड आहे की आपल्याला जाताना रस्त्यावरती कुठेतरी कचरा लावून ठेवलेला आहे, कोणीतरी त्यांच्या दारातली कचऱ्याची पिशवी शेजारच्या दारात भिरकवून देते. तर कचऱ्याचा प्रश्न ज्यावेळेस आपण म्हणतो तो खरं तर किती मोठा आहे हे समजायला सुरुवात केली तर सोपं पडेल. हां, नक्कीच ओंकार, हा अतिशय गंभीर आणि मोठा प्रश्न आहे. आणि याचं कारण म्हणजे अगदी आपण थोडं इतिहासात गेलो तर पूर्वीच्या काळी आपली जी जीवनशैली होती ती खूप जास्त पुनश्चक्रीकरण किंवा आपण कमीत कमी एक्सटर्नल रिसोर्सेस वापरून घरातल्या घरात, म्हणजे कधी आपल्याला आठवतही नसेल की आपण पिशवी न घेता बाजारासाठी गेलो किंवा आपल्याकडे जो काही कचरा निर्माण व्हायचा तो आपल्या घराच्या परसबागेमध्ये किंवा एक उकिरडा असायचा किंवा 2-3 गाई म्हशी असायच्या तर त्यांना खायला दिला जायचा. सो या सगळ्या याच्यानं आपलं राहणीमान बदलत गेलं, शहरीकरण होत गेलं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता तुम्ही जरी खेड्याचं बघितलं तरी ते खेड्याचं स्वरूप हे शहरांसारखंच बदलत चाललेलं आहे. आणि हे करत असताना जेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो की सॅनिटेशनचं मास्टर प्लॅनिंग व्हायला पाहिजे ते समाव कुठे झालंच नाही. आणि म्हणजे समजा आपण पॉप्युलेशनचा विचार करत गेलो आणि पॉप्युलेशन एवढी वाढणार आहे माझ्या शहराची, जी आपली पुण्याची पॉप्युलेशन 30-40 वर्षापूर्वी 35 लाख होती आणि ती आता 70 लाखापर्यंत पोचलेली आहे. तर पुण्याचं उदाहरण घेऊन बोलते मी. तर तिथे आपण कचरा व्यवस्थापनासाठी काय मास्टर प्लॅनिंग केलं, काय व्यवस्था निर्माण केली. सो असं हे प्रत्येक ठिकाणी होतं आहे. म्हणजे छोटी शहरं असो, म्हणजे तुम्ही इथून सांगलीला जा, साताऱ्याला जा, कोल्हापूरला जा, गोव्याला जा, तुम्ही कुठेही जा, प्रत्येक शहरामध्ये
कचऱ्यासाठी लागणारं जे आपण म्हणतो की एक सॅनिटेशन, म्हणजे नुसतं घनकचरा नाही, पण इवन आपलं जे वेस्ट वॉटर म्हणतो आहे, ETP, सुवेज वॉटर म्हणतो आहे, ह्याच्यासुद्धा व्यवस्थापनासाठी खूप जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते समहाऊ आपण पुरवण्यामध्ये कमी पडलो आहोत. आणि त्यामुळे हा प्रश्न आपला अतिशय गंभीर हा होत चाललेला आहे. म्हणजे एक प्रेडिक्शन असं आहे, म्हणजे दिल्लीचं तुम्ही ओखलाचं म्युनिसिपल सॉलिड वेस्टची स्टोरी ऐकली आहे का माहिती नाही आहे, पण ते म्हणतात की त्या कचऱ्याचा ढीग इतका उंच झाला आहे की तो हिमालयाच्या 1/4 हाईटला येऊन पोचलेला आहे. बापरे. सो अशा टाईपचे जेव्हा आपण प्रश्न बघतो आहे आणि अशा टाईपच्या कचऱ्याची निर्मिती बघतो आहोत आणि त्या कचऱ्यामध्ये जेव्हा विघटनशील आणि अविघटनशील, म्हणजे ज्याला आपण कुजणारा आणि न कुजणारा, याच्या कॉम्बिनेशनमुळे जे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत, याच्यात नक्कीच कदाचित आपण आत्ता अजून जागृत नाही झालो तर आपण कचऱ्यामध्ये डुबणार आहोत. बापरे. पण मला खरं तर हे समजून घ्यायला आवडेल की तुम्ही इतकी वर्ष आता या सगळ्या क्षेत्रात काम करताय, नेमका हा प्रॉब्लेम कुठे आहे? म्हणजे हा गव्हर्नमेंटचा किंवा रिसोर्सेसचा मुद्दा आहे की आपल्याकडे इनफ फॅसिलिटीज नाही आहेत कचरा उचलण्यासाठीच्या, त्या सेग्रिगेट करण्याच्या आणि त्याचं विघटन करण्याच्या, की हा खरं तर वृत्तीचाच प्रश्न आहे की मला माझा कचरा बाहेर टाकावासा वाटतो? कारण आपण सतत जपानची उदाहरणं देतो, आपण सतत बाहेरच्या कुठल्या तरी देशात जाऊन लोकांची उदाहरणं ऐकतो की नाही तिथे लोक रस्त्यावरती रॅपरही टाकत नाहीत, तिथे धूळही नसते, तिथे आपण लोकांचे व्हिडिओज बघतो की लोक रस्त्यावरती लोळतात काळे कपडे घालून आणि त्यांच्या अंगावर एक धुळीचा कणही नसतो. पण आपल्याकडे आपण सर्रास सतत लोक बाहेर कचरा टाकताना बघतो. तर हा नेमका गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे की हा खरं तर आपल्या वृत्तीचाच प्रॉब्लेम आहे की आपल्याला मान्य आहे की बाहेर कचरा टाकलेला चालतो? हा दोघांचाही प्रॉब्लेम आहे, फक्त गव्हर्नमेंटचा आहे आणि नागरिकांचा नाही असं तर होऊ शकत नाही. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने जर विचार केला तर 1947 साली इंडिपेंडंट झाल्यानंतर 2000 साली आपण MSW रूल 2000 आणला आणि त्याच्यानंतर तो अमेंड केला 2016 साली आणि मग आता परत 2022 साली अमेंड केला. पण हे फक्त रूल्स आहेत, कायद्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे गव्हर्नन्समध्ये जो त्यांना एक कायद्याचा जो सपोर्ट असतो, त्या सपोर्टमुळे एखादी गोष्ट घडवून आणायला, फॉर एक्झाम्पल RTOनी ट्रॅफिक रूल्स टाकले की तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर आम्ही तुम्हाला 1000 रुपये फाईन करू, किंवा तसं कचरा तुम्ही बाहेर टाकला तर तुमची कॉर्पोरेशन किंवा जी तुमची लोकल बॉडी आहे ती फक्त एक बायलॉमध्ये लिहिते की आम्ही 1000 रुपये फाईन करू, पण त्याचं एन्फोर्समेंट होत नाही आहे. सो त्याच्यामुळे तेवढा जो धाक आहे तो निर्माण होत नाही आहे. सो तो एक गव्हर्नन्सचा जो भाग आहे तो आहेच आहे. आणि नागरिकांच्या पातळीवर बघायला गेलो तर तिथे बिहेवियर हा मुद्दा आहेच आहे. सो जे आपल्याकडे संत गाडगेबाबांनी तेव्हा म्हटलं किंवा गांधीजींनी म्हटलं किंवा अनेक लोकांनी म्हटलं की प्राथमिकता ही स्वच्छतेला दिली पाहिजे, ती हळूहळू आपण सगळी विसरून गेलो आणि आपण समहाऊ म्हणजे, आणि तुम्ही जसं म्हणलं तसं की नक्कीच आपली नजर मेली आहे की आपल्याला कचऱ्याचं म्हणजे कचऱ्याकडे बघण्याचं असं एक म्हणजे असं काही वाटतच नाही. म्हणजे पडला आहे, ठीक आहे, दॅट्स ओके, असं जे काही आपली नजर मेलेली आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या घरातनं गेल्यानंतर माझं घर स्वच्छ झालं आहे, माझा परिसर स्वच्छ झाला आहे, पण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड कचरा जिथे नेला जातोय तिथे काय होतंय याचं कोणाला काही भानच राहिलेलं नाही आहे. आणि या दोन्ही गोष्टींमुळे आपण ती समस्या आणखीन गंभीर करत चाललेलो आहोत. आता आपण त्या समस्या म्हटलं तर मला हेही समजून घ्यायला आवडेल की आता आपण कचरा म्हणतोय तर अर्थात कचरा हीच खूप मोठी समस्या आहे, पण त्याला सोबत जोडून आणखीन काही संलग्न गोष्टी आहेत का ज्याचा आपल्या हेल्थकेअरवरती, आपल्या खिशाला सुद्धा चाप बसतोय? अशा वेगवेगळ्या काय गोष्टींपर्यंत ते जाते? कारण आता आपण कचरा म्हटलं की फक्त आयसोलेशनमध्ये कचरा दिसतो आणि मग कुणीतरी मंत्री येणार असला की तो कचरा गायब होतो आणि मग रस्ते स्वच्छ होतात आणि आपल्याला छान वाटतं. पण त्याचा पुढे काय, म्हणजे त्याचा आणखीन वेगवेगळ्या अंगाने काय परिणाम होतोय हे पण समजून, कारण प्रॉब्लेम मला हाच वाटतो अजूनही की आपल्याला त्याचा इम्पॅक्टच कळत नाही. अजून आपल्याला हेच कळलेलं नाहीये की त्या कचऱ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर पण, आपल्या खिशावर पण किती चाप बसतोय, माझी जी हवा येते आहे त्याच्यावर पण काय त्याचा परिणाम होतो आहे, या सगळ्यावरती खरं तर परिणाम होतो आहे का आणि होतोय तर कितपत? हां, नक्कीच. आपण कचरा जर नीट समजून घेतला तर कचऱ्याचं म्हणजे एक जे साधारण आपण प्रमाण म्हणतो त्याच्यातलं जवळजवळ 60 ते 70% हा कचरा हा विघटनशील असतो. म्हणजे जो सेंद्रिय पदार्थ किंवा ऑर्गॅनिक मटेरियलपासून निर्माण झालेला किंवा जो आपण कुजवू शकतो अशा पद्धतीतला. आणि दुसरा जवळजवळ 15 ते 20% भाग जो असतो तो
हा रिसायकलेबल असतो, अविघटनशील असतो पण रिसायकलेबल असतो. म्हणजे प्लास्टिक आहे, ग्लास आहे, मेटल आहे. आणि आजकाल इन द रिसेंट टाइम्स जे झालेलं आहे की आपण डायपर्स वापरणं किंवा ओव्हरऑल सॅनिटरी वेस्ट जी निर्माण होते आहे ती, याच्यामुळे 4 ते 5% कचरा आपला ज्याला आपण म्हणतो की हा रिजेक्ट आहे. म्हणजे त्याचं शक्यतोवर ना काही पुनर्व्यवस्थापन होऊ शकतं किंवा काही रिसायकलिंग होऊ शकतं. आणि त्याचं बेसिकली काही हजार्ड्स असतात, त्यामुळे तो कचरा जो आहे तो कदाचित लँडफिल किंवा इन्सिनरेशनलाच आपल्याला पाठवावा लागेल. पण हा जो बाकीचा जो कचरा आहे त्याचा नक्कीच जर आपण चांगला वापर करू शकलो तर या समस्येतनं आपल्याला बाहेर येण्याचे चान्सेस आहेत. आणि असे अनेक प्रयोग झालेले आहेत, सिद्ध झालेलं आहे की हा 60% कचरा जर आपण चांगल्या पद्धतीने कुजवण्याचे 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही कंपोस्ट करू शकता किंवा बायोगॅस करू शकता. आणि हे दोन्ही टेक्नॉलॉजिकली तर प्रूव्हन आहेत की हे चांगलेच आहेत. पण ते घडवून आणायला जर तो कचरा तुम्ही चांगल्या क्वालिटीचाच त्या पर्टिक्युलर प्रोसेससाठी उपलब्ध करून दिला नाही तर ही समस्या सुटणारच नाही आहे. सो एकीकडे टेक्नॉलॉजी आहे, पण एकीकडे कचऱ्याचं स्वरूप हे मिक्स्ड पद्धतीचं आहे. आणि त्यामुळे ही समस्या सुटत नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या पूर्ण साखळीमध्ये म्हणजे निर्मिती टू प्रोसेसिंग या साखळीमध्ये आपल्याला 4 अंगांनी पण विचार करावा लागतो की गव्हर्नमेंट काय करणार आहे, लोकांना कसा संदेश देणार आहे की आम्ही इथे कंपोस्टिंगचं मोठं युनिट लावलेलं आहे आणि त्या युनिटला सक्सेसफुल करायला किंवा त्याच्यातनं चांगलं सोन्यासारखं खत निर्माण करायला आम्हाला तुमच्याकडनं चांगला सेग्रिगेटेड ज्याला आपण म्हणू असा क्वालिटीचा कचरा तुम्ही देणं भाग आहे. हा संदेश तुम्ही किती ताकदीने तुमच्या जनतेला देता आहात. नंतर ती उचलून देण्याची सिस्टीम तुमची काय आहे. कारण आत्ता तुम्ही जसं म्हटलं की आम्ही वेगळा देतो पण लोकल बॉडी किंवा आपले कॉर्पोरेशनची जी लोक आहेत ते मिक्स करूनच नेतात. तर तिथे पण त्यांना चांगल्यापैकी काहीतरी सिस्टीम्स आणावे लागतील की नाही, हा कंपोस्टिंगसाठी जाणारा कचरा हा वेगळाच पोचवा, इतर जो कचरा आहे तो वेगळाच गोळा करा. आणि अशा पण खूप चांगल्या आपल्याकडे प्रयोग झालेले आहेत, सिद्ध झालेले आहेत. छोट्या छोट्या नगरपरिषदांनी हे दाखवून दिलेलं आहे की कचरा वेगळा गोळा केला, रिसायकलिंगसाठी तो वेगळा पाठवला गेला आणि कंपोस्टिंगसाठी वेगळा पाठवला गेला आणि दोन्ही युनिट्स अगदी सक्षमतेने चालू आहेत. सो आपण म्हणजे एक छोटीशी हाऊसिंग सोसायटी जरी आपण ठरवली की ज्याच्यामध्ये एक 50-60 फ्लॅट्स आहेत की घरं आहेत, त्या हाऊसिंग सोसायटीच्याकडे जी काही त्यांची गव्हर्निंग कमिटी आहे त्यांना पण आपल्या फ्लॅट मेंबर्सना सांगावंच लागेल की आम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये कंपोस्टिंगचं युनिट लावतो आहे आणि तुम्हाला कचरा हा वेगवेगळाच द्यावा लागेल. आणि ते जर तुमच्या मेंबर्सनी केलं नाही तर कमिटीला त्यांच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. सो हे जेवढं छोटं उदाहरण आहे, तुमचं स्वतःचं एक इंडिव्हिज्युअल घर असावी, तुमच्या घरामध्ये पण एक काहीतरी गव्हर्निंग तुमची एक ॲक्टिव्हिटी चालते ना की मी अशाच पद्धतीने कचरा आपल्या घरातला मी सेग्रिगेट करून ठेवणार आहे. मग तुमच्या घरातल्या बाईपासून तर घरातले पुरुष, लहान मुलं जे कोणी येतील, फॉर दॅट मॅटर तुमच्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांनाही सांगावं लागेल की बाबा आम्ही आमच्या ताटातला जो काही राहतो ते थोडंफार खरकटं किंवा फळांची सालं ही आम्ही याच बादलीत टाकतो आणि इतर कचरा जो आहे ती आम्ही त्याच बादलीत टाकतो. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर आपण या सिस्टीम्सचा एक व्यवस्थित विचार करून लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकलो तर टेक्नॉलॉजीज या खूप चांगल्या आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला म्हणजे ज्याला म्हणतो की काहीतरी चांगली पुनर्निर्मिती ही आपण कचऱ्यातनंच करू शकतो. नाही, मला आत्ता पण ते आपसुकच घरात आलो ना, त्या इंडिव्हिज्युअल्सकडे आलो ना, मला ते खरं तर खूप आवडतोय. कारण बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, कुठला कचरा कशात टाकायचा हे कळत नाही. आपण खरं तर खूप बेसिक आहे, मला मान्य आहे की आपण पॉडकास्ट करतो आहोत वेस्ट मॅनेजमेंटबद्दल, पण हे तितकंच बेसिक आहे समजून घेणं की कोणता कचरा कशात गेला पाहिजे. जर तुमच्याकडे काय एखादं काचेचं भांडं फुटलंय तर ते कसं वेगळं करायचं, जर तुमच्याकडे सॅनिटरी पॅड्स आहेत तर ते कशात जाणार, जर तुमच्याकडे काहीतरी बँडेज लागलेल्या गोष्टी आहेत, ज्याला रक्त लागलेलं आहे तर ते कशात जाणार. हे सेग्रिगेट करताना कसा कचरा आपल्या घरात वेगळा करायचा. कारण मला वाटतं जर आपण आपल्या घरात तो वेगळा करायला लागलो आणि जर त्याचं डिव्हिजन आपल्याला कळलं तर पुढे पाठवणं सोपं पडेल. बरोबर, अगदी बरोबर. सो आम्ही नेहमी जेव्हा अनेक
अगदी हाऊसहोल्ड्सपर्यंत जेव्हा पोचतो तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही एक 2 bin 1 bag अशी घरामध्ये सिस्टीम करा. ओके. 2 बिनमध्ये एक बिन जे असेल, एक जी तुमची कचऱ्याची बादली असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे कुजणारे जे पदार्थ आहेत ते टाकायचे आहेत. अच्छा. आता मला त्याच्यात म्हणजे कुजणाऱ्या पदार्थांचं क्लासिफिकेशन मी कसं करीन की जे आपण घरामध्ये आपल्या खाण्यासाठी आणतो. मग ते मीठ असेल, मग ते एग्ज असतील, ते जे काही असेल, मग ते तुमची फळफळावळ असेल, भाजीपाला असेल, घरामध्ये उरलेलं थोडंफार खरकट अन्न असेल, किंवा एक 8-10 कुंड्या आहेत आणि त्यांचा पालापाचोळा असेल, तर हे त्या कंटेनरमध्ये की जे कुजतं, जे निसर्गातनं आलेलं आहे आणि जे निसर्गात आपण पाठवू शकतो, इतकं सिम्पल क्लासिफिकेशन करून जरी तुम्ही एक कुंडीत एक गार्बेज कॅन किंवा एक गार्बेज बॉक्स त्याच्यासाठी ठेवला, आणि दुसरं म्हणजे मग घरामध्ये आपल्याकडे एक पेपर निघत असतो, कार्डबोर्ड निघतो, प्लास्टिक शॅम्पूच्या बॉटल्स, काच, किंवा आजकाल ट्यूबलाईट्स फुटलेले आहेत, किंवा मेडिकल्स आपलं औषधांची वेष्टणं, हे सगळं जे आहे हे त्या एका बॅगमध्ये तुम्ही गोळा करायचं आहे. ऑफकोर्स काच जर फुटलेली असेल तर एक जे गोळा करणारे आहेत, कचरा नेणारे आहेत, त्यांना त्याचा हजार्ड होऊ नये म्हणून तुम्ही थोडं रॅप करून ती टाका, तेवढं आपण भान ठेवूच शकतो. आणि एक जो बिन असेल त्याच्यात आपण ज्याला रिजेक्ट वेस्ट म्हणतो, की जे वेस्ट कुठल्याही प्रोसेसिंगला उपयोगी नाही. म्हणजे मी ओला कचरा कंपोस्टिंग किंवा बायोगॅससाठी नेणार, मी ग्लास, प्लास्टिक, मेटल हे पुनश्चक्रीकरणासाठी, रिसायकलिंगसाठी नेणार, पण काही कचरा जो आहे जो सॅनिटरी वेस्ट आहे, किंवा काही वेळेला घरामध्ये वृद्ध मंडळी असतील तर बँडेजिंग किंवा असं काही वेस्ट निर्माण झालेलं असेल, किंवा डायपर्स असतील, किंवा कधी कधी आपण काय करतो की पॅकेज्ड फूड आणतो. आजकाल तो एक प्रकार खूप वाढत चाललेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ते अन्न चिकटलेलं असतं आणि ते तसंच आपण रिसायकलिंगच्या कंटेनरमध्ये किंवा बॅगमध्ये टाकलं तर मग परत तिथे एक धोका निर्माण होतो. सो खरं म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही शक्यतो आजकाल पॅकेज फूडसुद्धा रिस्पॉन्सिबली कंटेनर्समधनं कसं मागवता येईल हे बघा. पण त्या लेवलला आजकाल नवीन पिढीला किंवा आपल्या धकाधकीच्या आयुष्यात वेळ नाही आहे, पटकन मागवलं, ओके, हे आता थोडं अंडरस्टँड करावं लागेल आपल्याला सुद्धा. तर त्या केसमध्ये मग आपण तो जो कचरा आहे तो पण आपल्याला रिजेक्ट वेस्टमध्येच टाकावं लागेल, कारण त्याला सगळं अन्न चिकटलेलं आहे, ते ऑइली झालेलं आहे. सो असे 3 जर तुम्ही कंटेनर्स वेगवेगळे ठेवू शकलात तर ते जे कोरड्या कचऱ्याचं जे आहे ते तुम्ही एखाद्या बाल्कनीमध्ये एका कोपऱ्यात ठेवलं तर ते महिने तिथे राहिलं, आणि एखाद्या आजकाल खूप छान कलेक्शन ड्राईव्स हाऊसिंग सोसायटीज किंवा कॉर्पोरेशन्स अरेंज करतात, त्यावेळेला जर तुम्ही त्यांना हँडओव्हर केलं, ई वेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. सो ते मग तिथल्या तिथे व्यवस्थित कनेक्ट होतं रिसायकलिंग इंडस्ट्रीबरोबर. ओला कचरा डेफिनेटली कॉर्पोरेशन सांगते की तुमच्या वॉर्डातला ओला कचरा इथल्या कंपोस्टिंगसाठी जाणार आहे, किंवा तुमच्या वॉर्डातल्या बायोगॅस युनिटला जाणार आहे, आणि त्याच्यासाठीचं कलेक्शन पण त्यांच्या गाड्यांमधनं ते व्यवस्थित वेगळं करतात. आणि रिजेक्ट वेस्ट मात्र कॉर्पोरेशन किंवा अर्बन लोकल बॉडी किंवा जी काही तुमची लोकल व्यवस्थापन असेल त्यांनी ते नेऊन त्याचं व्यवस्थापन लँडफिलमधनं, इन्सिनरेशनमधनं करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि आपण ज्यावेळेस मॅनेजमेंट म्हणतो आणि सेग्रिगेशन म्हणतो, ह्या खरं तर एकच गोष्टी आहेत की वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कचरा गोळा करणं आणि तो मॅनेज करणं या वेगवेगळ्या आहेत, आणि त्या दोन्ही माझी जबाबदारी आहे. ज्यांच्याकडनं कचरा तयार होते, म्हणजे ज्या सोर्समधनं ते कचरा येतोय ती त्यांची जबाबदारी आहे, की ते गव्हर्नमेंटची पण त्यात काही भागीदारी आहे. मग ते इंडस्ट्री असो, मग ते हॉस्पिटल असो, ते कोणीही असो, जिथे कचरा निर्माण होतो आहे तिथे त्या कचऱ्याचं सेग्रिगेशन कसं करायला पाहिजे याचे रूल्स दिलेले आहेत. घरामध्ये हे 3 वे सेग्रिगेशन करा, हॉस्पिटलमध्ये तर 5 वे सेग्रिगेशन करा, इंडस्ट्रीमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एक मोठा लँडस्केप असेल तर त्याचा गार्डन वेस्ट तुम्ही बाहेर पाठवू नका, तुमच्या तिथेच कंपोस्ट करा. सो अशा पद्धतीने शेवटी जरी हा गव्हर्नमेंटचा विषय असला तरी त्याच्यातल्या काही जबाबदाऱ्या या डेफिनेटली नागरिकांवर किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनवर त्यांनी टाकलेले आहे. आणि पोल्युटर पेज हे तर डेफिनेटली एक
बॉटम लाईन आहेच आहे की शेवटी. आणि हे पे म्हणजे आपण खिशातनं काहीतरी काढून दिलं तेवढ्यापुरतं राहत नाही. बरोबर. आपण जर पोल्युशन केलं तर कुठल्या तरी पद्धतीने आपल्याला पे करावं लागणार आहे, डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली. की माझ्या सोसायटीत निर्माण झालेला कचरा मी जाळून टाकला तर त्यामुळे एअर पोल्युशन झालं, आय हॅव टू पे. माझ्या प्रकृतीवर त्याचा कधीतरी कुठेतरी एक सटल परिणाम होणारच आहे. सो अशा पद्धतीने दोन्हीही त्याचे महत्त्वाचे भाग आहेत आणि ते पॅरललीच चालले पाहिजेत. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो पॉलिटिकल विलचा आहे. म्हणजे आता तुम्ही जर इंदोर हा विषय घेतला तर भारतात इंदोर फक्त हे एकच का बरं गेली 10 वर्ष सगळेजण फक्त इंदोरचं कौतुक करतात, मला माहित नाही का हे का बरं करतात. तर तिथे पॉलिटिकल विल ज्या पद्धतीने निर्माण झाली आणि मग ती त्यांनी कंटिन्यू ठेवली आणि मग तिथे जे बदलून आलेल्या कमिशनर्सनी त्याच विषयाला प्राधान्यता दिली आणि मग त्याच्यासाठी लागणारं मगाशी जसं मी म्हटलं की गव्हर्नन्स पण त्यांनी इम्प्रूव्ह केलं. आम्ही तुम्हाला हे करून देतोय, नागरिकांनी आम्हाला असं असं सहकार्य करावं. हे मेसेजिंग त्यांचं फार क्लिअर होतं की आम्ही तुमची पूर्ण रस्त्याची स्वच्छता ठेवणार आहोत, आम्ही तुमचा कचरा अशा अशा पद्धतीनेच वाहतूक करून घेऊन जाणार आहोत आणि हा कचरा सेग्रिगेटेड देण्याची साधी जबाबदारी तुम्हाला पाळायची आहे. आणि ह्याच्यावर लक्ष ठेवायला जेव्हा तिथला लोकल कॉर्पोरेटर आणि सॅनिटरी जे डिपार्टमेंट असतं, सॅनिटरी इन्स्पेक्टर्स, तिथले सॅनिटरी मुकादम यांना त्यांनी जेव्हा पूर्णपणे त्या ड्रिलमधनं काम करायला लावलं आणि त्या डिसिप्लिननी काम करायला लावलं, त्यामुळे हे परिणाम दिसतात. आणि जेव्हा स्वच्छतेचे परिणाम दिसले तेव्हा आता नागरिक नक्कीच त्याच्यात सहभागी होते. बरोबर. म्हणजे आम्हाला जे माहिती झालं आहे ते की इंदोरची जी खाऊ गल्ली आहे ती भारतात फेमस आहे, ती खाऊ गल्ली. सो त्याच्यामध्ये सुद्धा एकदा ती खाऊ गल्ली मला वाटतं रात्री काहीतरी 12:30-1 वाजता बंद झाली की ताबडतोब तो जो काही वेंडर आहे त्याला कॉर्पोरेशनच्या व्हेकलमध्ये तो कचरा कसा द्यायचा इथपर्यंत सिस्टीम्स लावलेले आहेत. वाव. हां. सो असं जे आहे ते पुण्यामध्ये जे झालं की पुण्याने 2000 साली बायलॉ आणले त्यांच्या कॉर्पोरेशनच्या लॉजमध्ये की ज्या घरांमधनं किंवा ज्या हाऊसिंग सोसायटींमधनं 50 किलोच्या वर कचरा निघतोय त्यांनी तो कचरा तिथले तिथे जिरवायचा त्यांच्या सोसायटीच्या प्रिमायसेसमध्येच, ज्याला आपण इन सिटू किंवा ॲट सोर्स कंपोस्टिंग किंवा ही. आणि फक्त त्यांचा जो कोरडा कचरा आहे तो इथे एक दुसरी चांगली संस्था काम करते आहे, ती कचरा वेचकांच्या लाईव्हलीहूडवर काम करते की त्यांना जर चांगला कोरडा कचरा हँडओव्हर झाला तर त्यांना ते विकून वगैरे त्यांचं लाईव्हलीहूड त्याच्यावर बेस्ड आहे. सो हा ओला कचरा तिथल्या तिथे जिरतोय, तो कोरडा कचरा त्या कचरा वेचकांना तिथल्या तिथे हँडओव्हर होतो आहे आणि फक्त 2 ते 3% कचरा उचलून नेण्याची जबाबदारी कॉर्पोरेशनवर आहे. तर याचा किती मोठा इम्पॅक्ट होणार आहे याचा विचार जर आपण इकॉनॉमिकली केला तर 1 टन कचरा वाहून न्यायला कॉर्पोरेशनला मिक्स्ड पद्धतीचा जवळजवळ 3,500 रुपये खर्च होतो. 1 टन म्हणजे 1000 किलो. आणि या 3,500 मध्ये म्हणजे या कचऱ्यामध्ये 1 टन कचऱ्यामध्ये जवळजवळ आपण म्हटलं की 600 ते 700 किलो ओला कचरा आहे. आणि या 700 किलो ओल्या कचऱ्यामध्ये जर आपण म्हटलं तर तो ओला कचरा म्हणजे तुम्ही कधी घरातला आपली कचऱ्याची बादली पाहिली तर लक्षात येतं की त्याच्यात खूप पाणी आहे, खूप मॉइश्चर आहे. म्हणजे या कचऱ्यामध्ये आपण पाणी वाहून न्यायलाच कॉर्पोरेशनचे पैसे वाया जात आहेत असं म्हणायलाही हरकत नाही आहे. बापरे. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण पूर्णपणे एंड टू एंड कचऱ्याचा विचार करतो तर शेवटी आपणच कर भरतो आहे. हे कचरा म्हणजे ज्याला आपण म्हणतो सॅनिटेशन टॅक्स ज्याला म्हणतो आपल्याला कॉर्पोरेशनला भरावाच लागतो. मग तो काय आपण पाणी वाहून जायला नेतोय का? असाही विचार या लेवलपर्यंत जर आपण आपल्या नागरिकांपर्यंत किंवा इथे जे काही वेगवेगळे आहेत म्हणजे कमर्शियल्स आहेत, शॉप्स आहेत, हॉटेल्स आहेत, हाऊसिंग सोसायटीज आहेत, बंगले आहेत, शाळा आहेत, शाळांमधनं सुद्धा किती मोठ्या प्रकारचं अवेअरनेस करून आणू शकतो आपण.
आणि अशा पद्धतीने आपल्या समाजातला प्रत्येक घटक जर याच्यामध्ये सामील झाला तर नक्कीच आपल्याला याच्यामधनं चांगलं सोल्युशन हे मिळूच शकतं. सो फायनली फक्त प्रशासन किंवा नागरिक याच्यामध्ये जी सगळ्या अंगांनी विचार होतो, म्हणजे की ज्याला गव्हर्नन्स म्हणतो, की एक गव्हर्नमेंट तुमच्या कचऱ्याला वाहतुकीचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा कसा जोड देते आहे त्याला आपण सिस्टीम्स म्हणतो. आम्ही आपल्या शहरासाठी अशा व्यवस्थापन करतो आहे, अशा व्यवस्था लावून देतो आहे, याचा आउटरीच तुमची लोकल बॉडी कशी करते नागरिकांबरोबर, आणि कुठली टेक्नॉलॉजी सिलेक्ट करतो आहे. टेक्नॉलॉजी पण सस्टेनेबल असायला पाहिजे, शाश्वतता पाहिजे त्या टेक्नॉलॉजीमध्ये. तुम्ही जिथे गरज नाही आहे तिथे उगीचच काहीतरी मोठाले इन्सिनरेटर्स आणून लावले, याला शाश्वतता म्हणत नाही. ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आणणं, की माझी छोटीशी सोसायटी आहे 10-15 घरांची आणि तिथे मी एक मोठं कंपोस्टर मशीन आणून लावलं, शाश्वत नाही आहे. सो तिथे कुठलं टेक्नॉलॉजी आपण योग्य पद्धतीने लावू शकतो ह्याचासुद्धा अभ्यास करून, अभ्यासपूर्वक जेव्हा चारही अंगांनी आपण विषय हाताळतो त्याला व्यवस्थापन म्हणतात. म्हणजे नुसतं कचरा गोळा करून जाणं याला व्यवस्थापन म्हणत नाहीत. म्हणजे आता हे तर कळलंय की कसं ते आपली स्वतःची सुद्धा ती खूप मोठी जबाबदारी आहे. पण मी माझ्या पद्धतीनं तो कचराच जर कमीच बाहेर पाठवला तर कदाचित आणखीन गव्हर्नमेंटवरचा, कुठल्या ज्या कोणी व्यवस्थापन करणाऱ्या ज्या कोणी जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरचा ताणच कमी होईल. तर माझ्याकडचा कचरा म्हणजे एकतर सोसायट्यांना ज्या 50 किलोपेक्षा जास्त कचरा करतायत त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्याचं विघटन करायचं आहे. पण त्याचं विघटन मला माझ्या घरी करता येतं का? म्हणजे मला माझाच ओला कचरा जर समजा जिरवायचं म्हटलं तर ते करणं शक्य आहे का? कारण प्रॉब्लेम असा वाटतो की आपण सगळे आता जवळपास सगळी लोक फ्लॅट्समध्ये राहतात, ज्यांना लिमिटेड स्पेस आहे, ज्यांना अगदी पुण्यासारख्या शहरात राहत असतील का छोटी बाल्कनी आहे किंवा ड्राय बाल्कनी आहे. मुंबईसारख्या शहरात असेल तर कदाचित ती सुद्धा सोय नसते. तर अशा इतक्या कॉम्पॅक्ट स्पेसेसमध्ये सुद्धा आपल्याला त्या ओल्या कचऱ्याचं, सुका कचऱ्याचं काही व्यवस्थापन करता येतं का? त्याचं ओल्या कचऱ्याचं विघटन करता येतं का? असे काही पद्धती अवेलेबल आहेत का? हो, नक्कीच. सो तिथे मी म्हणेन की आम्ही इनोराचं जास्त काम त्याच भागात झालं, कारण आम्हाला लक्षात जसं आलं की इन्फ्रास्ट्रक्चरच अवेलेबल नाही आहे कॉर्पोरेशनमध्ये. तर आम्ही असं विचार केला आणि आम्ही असं क्षेत्र निवडलं की आपण लोकांबरोबर काम करूयात. आपण लोकांना सांगूयात की तुमचा कचरा तुम्ही घरातल्या घरात जिरवा, आणि त्याची आम्ही हमी घेतो की कचरा घरात जिरवताना लोकांना 2 गोष्टींची खूप भीती वाटते. एक तर वास निर्माण होईल किंवा माशा होतील. तर या दोन्ही गोष्टी होणार नाहीत याची बायोटेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे. याच्यासाठी लागणारं जे सूक्ष्म जीवशास्त्र जे आहे ते आमच्याकडे आहे, आणि त्या पद्धतीने कंपोस्टिंग कसं करावं हे आम्ही तुम्हाला शिकवतो. आणि ते जेव्हा आम्ही करून दाखवू शकलो, आणि आता जवळजवळ सांगायला आवडेल की आम्ही जवळ 15,000 ते 16,000 इंडिव्हिज्युअल घरांमधनं आमचे होम कंपोस्टर्स लावलेले आहेत. आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये जर पुणे, मुंबई, कोल्हापूर, आणि आता आमच्या या पर्टिक्युलर मॉडेलला आम्हाला लखनौ, कलकत्ता इकडनं पण चांगल्यापैकी डिमांड येते. लोक येऊन आमचं मॉडेल बघून जात आहेत. सो हे करत असताना आम्ही जेव्हा ही हमी दिली लोकांना की घरातल्या कचऱ्याला वास येणार नाही, तुम्ही ते कंपोस्टर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या छोट्याशा टेरेसमध्ये अगदी व्यवस्थित ठेवू शकता, तेव्हा म्हणजे, आणि नक्कीच मी काही आमच्या CSR पार्टनर्सना पण याच्यासाठी म्हणजे मला त्यांचे धन्यवाद मानायला आवडेल. एक तर प्राज फाउंडेशन किंवा भारत फोज फाउंडेशन, सुदर्शन केमिकल्स यांच्याबरोबर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की हा एक सोशल प्रॉब्लेम आहे आणि हा तुम्ही एक CSRच्या अँगलने विचार करा आणि आम्ही याला सोल्युशन देऊ शकतो आहे, तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि आम्ही एवढ्या लोकांपर्यंत, आम्ही आत्ता जवळजवळ 43 ग्रामपंचायतींपर्यंत पोचलो आहे, जिथनं आम्ही होम कंपोस्टिंगच प्रमोट करतो आहे. हे कारण का, तर एक फॅमिली जर आपण बघितली तर एक फॅमिली वर्षामध्ये जवळजवळ 400 किलो ओला कचरा निर्माण करत असते. बापरे, 400 किलो? हो. आपण एका घराचा विचार नेहमी एक 4 लोक, आणि त्या 4 लोकांचं मग आठवड्याभरामध्ये ते काहीतरी एक मोठा आठवडी बाजार करून येतात. सो असं सगळ्याचं आम्ही खूप सुंदर डेटा ठेवलेला आहे. आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एक फॅमिली ही
वर्षभरात 400 किलो कचरा निर्माण. बापरे, खूप खूप कचरा आहे हा. आणि हा फक्त ओला कचरा. आणि त्याच्याबरोबरीने साधारण 100 किलो हा आपला कोरडा कचरा वर्षाला एका घरातनं निघत असतो. आणि हे जेव्हा आपण ह्या क्वांटिटीचा विचार करतो आणि ही एक 400 किलोची क्वांटिटी आपण एकेका घरातनं अगदी व्यवस्थित जिरवू शकतो, विदाऊट वास, विदाऊट कुठलेही माशांचे प्रॉब्लेम आणि हे सगळं, हे जेव्हा आम्ही दाखवू शकलो, डेमॉन्स्ट्रेट करू शकलो, लोक येऊन बघतायत. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्टुडंट्स येत आहेत आमच्याकडे हे सगळं बघायला. सो असं सगळं म्हणजे समाजाचा जो घटक कचरा निर्माण करतोय त्या सगळ्या घटकांबरोबर आम्ही ॲट सोर्स कंपोस्टिंगबद्दलच बोलतो की कचरा बाहेर पाठवूच नका. म्हणजे बागकाम करणाऱ्यांना पण आम्ही हे सांगतोय की अरे तुम्ही तुमचा पालापाचोळा जाळता काय, आम्ही त्याचं कंपोस्ट करून देतो. तुम्ही जेव्हा एक छोटीशी बाग निर्माण करता तेव्हा तुम्ही ती माळ्याकडनं जी माती मागवता, ती माती तिथे कुठल्या तरी डोंगरामध्ये काहीतरी हॅवॉक करते. तिथे काहीतरी डोंगर पोखरून जी तिथली आपण म्हणतो परिस्थिती आहे, परिसंस्था आहे, इकोसिस्टीम आहे, त्याला काहीतरी डॅमेज करते. सो अशा पद्धतीने पण आम्ही खूप लोकांना या विषयाकडे वळवलं. आपण आता होम कंपोस्टिंग बद्दलच बोलतोय, तर कसं करायचं असतं होम कंपोस्टिंग? म्हणजे तिथे जर आलो आपण, म्हणजे मला आता साधारण हे लक्षात आलंय की काय काय त्याने अचीव्ह करता येऊ शकतं, पण करायचं काय, म्हणजे कुठून सुरुवात करायची? म्हणजे साधारण अंदाज घ्यायचा की माझं घर एवढं मोठं आहे, मी 2च लोकांची माझी फॅमिली आहे, 4च आहे, किंवा माझं मोठं कुटुंब आहे, तर नक्की किती कचरा निर्माण होतो आहे याचा अंदाज घ्यायचा. कारण शेवटी कंपोस्ट करताना आपल्याला घाणवास नको आहे. त्यामुळे घाणवास का बरं येणार नाही, तर मला अंदाज आला आहे की माझा रोजचा 1 किलो कचरा निर्माण होतोय, तर मला एवढी प्रोसेसिंगची जागा द्यायचीच आहे. मग ती प्रोसेसिंगसाठीची जागा मी एखाद्या ड्रममधनं किंवा कंटेनर्समधनं किंवा क्रेट्समधनं किंवा मी एखादी टाकी बांधून घेऊन त्याच्यामधनं ही कशी द्यायची, ही आम्ही त्याची स्पेसिफिकेशन्स डेव्हलप केलेली आहेत. त्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे आम्ही डिझाईन देतो लोकांना की साधारण तुम्ही एक 200 लिटरचा ड्रम घ्या किंवा 100 लिटरचा ड्रम घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, नंतर थोडंसं कुजलेलं शेणखत, किंवा आम्ही आजकाल एक नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केलं आहे ज्याला आम्ही कंपोस्टिंग कॅरियर म्हणतो, की ज्याच्यात डिकम्पोज जेव्हा होतो ना, कचरा जेव्हा विघटन होत असतो तेव्हा त्याला असं म्हणतात की ते जीवाणूंच्या सानिध्यामध्ये होणारी एक प्रोसेस आहे आणि त्याला जैविक ज्वलन असं म्हणतात. हळूहळू हळूहळू तो जळत असतो. म्हणजे आपण कुकिंग करताना फास्ट कुकिंग करतो, कंपोस्टिंग इज स्लो कुकिंग. आणि ते स्लो कुकिंग कोणामुळे होत आहे, तर जीवाणूंमुळे होत आहे. त्याच्यामुळे मध्ये असलेले अनेक जर तुम्ही त्याच्यामध्ये गांडुळं वापरली तर गांडुळंसुद्धा याच्यामध्ये काही त्यांचा रोल प्ले करतात. आणि हे जीवाणू आपण जर चांगले ॲक्टिव्ह ठेवू शकलो आणि जीवाणूंना लागणारी जी परिस्थिती आहे, जे त्यांना काय पाहिजे, तर त्यांना हवा खेळती राहायला पाहिजे, त्यांना खूप जास्त गच्च वातावरण नको आहे, तर कमीत कमी पाणी त्याच्यामध्ये मारल्या गेलं पाहिजे, किंवा चुकून पाणी पडलं तर ते ड्रेन आउट होऊन गेलं पाहिजे. आणि जेवढं पाहिजे तेवढंच कचरा त्या कंटेनरमध्ये गेला पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की मी 4 स्क्वेअर फूट जागेमध्ये रोजचा 1 किलो कचरा जिरवू शकते, आणि त्या 4 स्क्वेअर फूट जागेमध्ये जर तुम्ही रोज 2 ते 3 किलो कचरा टाकायला सुरुवात केली तर गडबड होणार, मग वासाला सुरुवात होणार. सो जी आपण एक गाईडलाईन म्हणा किंवा जे आपण आपल्या स्वतःच्या पचन संस्थेसाठी वापरतो, आपण एखाद दिवशी जसं जास्त खाल्लं तर आपल्याला जे इंडायजेशन होईल, इन द सेम वे कंपोस्टर आहे, त्याला मी एक्सटर्नल डायजेस्टर पण म्हणते. त्या डायजेस्टरमध्ये तुम्ही तेवढंच टाका. कधीतरी एखादा किलो जास्त पडलं, इट्स ओके, पण जर रोजच तुम्ही डिझाईन्ड कपॅसिटीपेक्षा जास्त टाकायला गेलात तर प्रॉब्लेम येणार. आणि म्हणून आम्ही नेहमी लोकांना सांगतो की कचऱ्याचा अंदाज घ्या. कचऱ्याचा अंदाज घेतला, ते म्हणले की नाही आम्ही अभ्यास केला आहे, महिनाभर अभ्यास करून, आणि आहे तसे एन्थुझियास्ट, महिन्याचा मला डेटा दिला आहे की आमच्याकडे रोज मॅक्सिमम 750 ग्रॅम येतो, मॅक्सिमम 2 किलो येतो, 1 किलो येतो.
आणि हे केल्यानंतर मग आम्ही त्यांना कंपोस्टिंगची जी जागा लागते ती सगळी छान डिझाईन करून देतो. त्याच्या अवतीभोवतीची जागासुद्धा सुशोभित कशी राहील, ग्रीन कशी राहील याची काळजी घेतो. आणि ते जे आमचं होम कंपोस्टर आहे त्याला आम्ही कंपोस्टर प्लांटर असं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात कंपोस्टिंगही होतं आणि प्लांटिंगही होतं. ओके. आणि त्या प्लांटिंगमध्ये आम्ही काय लावायला लावतो त्यांना, तर मिरच्या लावा, वांगी लावा, टोमॅटो लावा, गवती चहा लावा, सो दॅट तुम्ही ते तिथल्या तिथे तोडून तुमच्या स्वयंपाकात वापरू शकता. त्याच्यामुळे ह्या ज्या आयडियाज आहेत, या इनोव्हेशन्स ज्या आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचं होम कंपोस्टिंग हे ज्याला कंपोस्टिंग सायन्स किंवा कंपोस्टिंग बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावर जेव्हा चालतं तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटतं की हे एक खूपच शाश्वत सोल्युशन आपण देतो आहोत. आणि डेफिनेटली कधीतरी, तर शेवटी बायोलॉजिकल प्रोसेस आहे, कधीतरी थोडंफार पुढे मागे हवामानाप्रमाणे खूप जास्त पाऊस पडला तर सो तेव्हा तुम्हाला आम्ही एक म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही काय म्हणतात आजकाल ते डिजिटल म्हणजे की लोकांपर्यंत आपण कनेक्टेड कसं राहावं म्हणून आमच्या लोकांनी QR कोड्स बनवून पण त्या कंपोस्टरवर लावून दिलेली आहेत की त्याच्यामध्ये जर तुम्ही टाकलं की माझ्या कंपोस्टरला प्रॉब्लेम आहे तर लगेच आमच्या टेक्निकल पर्सनचा त्यांना फोन जातो की अरे बापरे हे असं आहे का, मग आम्ही डेफिनेटली आमचा माणूस पाठवतो बघायला, किंवा असं असं करा आणि टेक केअर ऑफ युअर कंपोस्टर. सो अशा सगळ्या अंगांनी आम्ही त्या कंपोस्टरचा विचार केलेला आहे. की फायनली मी परत एक वेगळं उदाहरण नेहमी सगळ्यांना देते की परिस्थिती अशी आलेली आहे की जसं आपण घरामध्ये एक टॉयलेट ॲक्सेप्ट केलेलं आहे. पूर्वी आपण घरात टॉयलेट नसायचं, ते कुठेतरी लांब असायचं आणि आता तर खोलीच्या आत हवंय, म्हणजे बेडरूमच्या बाहेर टॉयलेट्सही नको आहेत. तसं आता तुम्हाला कंपोस्टर हा घरामध्ये ॲक्सेप्ट करावा लागेल अशी परिस्थिती आपल्या घरांमध्ये शहरांमध्ये निर्माण झालेली आहे. खूप खूप इंटरेस्टिंग अप्रोच आहे खरं तर याचा. पण मला परत खरं तर तिकडे जायचं आहे की कारण आपण इतक्या कॉम्पॅक्ट स्पेसेसमध्ये राहतो तर त्याचा वास, त्याच्यामधनं येणारे किडे किंवा आळ्या झाल्या, काहीतरी एक माशा आल्या, चिलटे झाले, तर हे सगळं नाही होत का कारण घरात कंपोस्ट करायचं असेल तर? कारण मी आत्ता विचार करतोय तर मला करणं शक्य आहे, तर माझ्याकडे छोटीशी बाल्कनी, त्या बाल्कनीत करायचं म्हटलं आणि जी माझ्यासाठीची काय हवा येण्यासाठीची एक जागा आहे, जर तिथूनच घाणवास येणार असेल, तिथेच किडे होणार असतील, तर मग मला नकोय तिकडे असं काहीतरी. तर मला छोट्या स्पेसेसमध्ये सुद्धा हे करता येणं शक्य आहे का? आणि वास आणि किडे आणि बाकी गोष्टी. छोट्या स्पेसेस पण ओपन पाहिजेत. म्हणजे तुम्ही अगदी बंद खोलीमध्येच हे करायचं म्हटलं तर डेफिनेटली मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की कंपोस्टिंग इज लाईक कुकिंग. म्हणजे तुम्ही घरात शिरलात आणि तुमच्या घरामध्ये मेथीची भाजी शिजते आहे तर तुम्हाला लगेच लक्षात येणार की अरे आज घरात मेथी बनते आहे. सो तसं कंपोस्टिंगचं पण आहे की तुम्ही जिथनं थोडंसं कंपोस्टरच्या बाजूनी गेला तर तुम्हाला लगे अरे आज इथे संत्र्याची सालं टाकलेली आहे. सो थोडंसं ओपन एरिया हा लागतो, थोडं जिथे ज्याला आपण म्हणतो की हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कंपोस्टर्स आपल्याला ठेवावी लागतील. पण इतर ज्याला आपण म्हणू की एक जो आपल्याला ज्याला दुर्गंधी म्हणतो ती दुर्गंधी येणार नाही याची काळजी पूर्णपणे आम्ही आमच्या प्रोसेसमध्ये घेतलेली आहे. त्याच्यासाठीचे ज्याला एक स्पेशल जीवाणू आम्ही डेव्हलप केलेले आहेत की ते जीवाणू तिथे फवारले की त्याचं म्हणजे जे दुर्गंधी आहे ती पूर्णपणे त्यांनी नाहीशी होते. या जीवाणूं ते पूर्णपणे ऑर्गॅनिकली सर्टिफाईड जीवाणू आहेत आमचे, म्हणजे ते तुम्हाला काहीही तुमच्या हेल्थवरती त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही आहे. आणि जसं मी म्हटलं तसं की तुमच्या कंपोस्टरमध्ये तुम्ही रोज किती कचरा टाकायचा याचं स्वतःचं जे काही तुम्ही एक त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही स्ट्रिक्टली ते फॉलो केलं तर प्रॉब्लेम नक्कीच येत नाही. आता कधी कधी चिलटं येणार, आपण घरामध्ये केळी ठेवली तरी चिलटं येतात. सो काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतील. आपण आपलं स्वयंपाकघर थोडंसं अस्वच्छ ठेवलं तर झुरळ येणार, तेही आपल्याला म्हणजे ती जी स्वच्छता आहे ते थोडंसं कंपोस्टरच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जेवढ्या तुम्हाला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फॉलो केल्या तर प्रॉब्लेम येत नाहीत. इंटरेस्टिंग. आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय, तर
कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, कारण आता एकूण सगळं तुमच्यासोबत बोलल्यानंतर एक लक्षात येतं की आपण कदाचित त्याला त्या दृष्टिकोनातूनच बघत नाही आहेत कचऱ्याला, म्हणजे कचऱ्याकडे पाहण्याचा आपला अप्रोचच चुकतोय. तर आता जी कुणी लोक आहेत ज्यांना त्यांच्या कचऱ्याचं काहीतरी बेटर व्यवस्थापन करायचं आहे किंवा सगळ्या गोष्टी सरकारवर सोडून द्यायच्या नाहीत, कारण माहीत नाही म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सटर्नल अफेक्टिंग आहेत आणि ज्याच्यावरती आपला काहीच कंट्रोल नाही आहे. पण मला माझ्या कचऱ्यावरचा जो काही कंट्रोल आहे, माझा कचरा माझी जबाबदारी, जे स्लोगन आहे त्यानुसार काय अप्रोचने कचऱ्याकडे माणसांनी पाहायला पाहिजे आणि काय काय गोष्टींची काळजी एकूणच कुठल्याही कचऱ्याच्या बाबतीत घ्यायला हवी. कचऱ्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे जर शहराच्या बेसिसवर बघितलं तर अगदी राडा रोडा दगड धोंडे पासून ते बागेतला कचरा, रोड स्वीपिंग्स, घरातला ओला कचरा जो कलेक्ट होतो तो, कमर्शियल कचरा, प्लास्टिक कचरा, असे अनेक कचरे आहेत. पण मी आत्ता जसं म्हटलं तसं की आपण एक नागरिक म्हणून आपण आपल्यापुरता विचार केला की मी कुठल्या टाईपचा कचरा निर्माण करतोय आणि मी त्याचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, की मी आणि थोडंसं स्वार्थी असायला पाहिजे आपण त्याच्या बाबतीमध्ये. कारण मी असंही लोकांना आजकाल सांगते की मला माझं बागकाम करायचंच आहे, माझी ती हॉबी आहे आणि मला त्या बागेसाठी कंपोस्ट हवंच आहे आणि मी ते बाहेरून आणायला गेले तर मला 40-50 रुपयाला मिळणार आहे. वेल माझा कचरा मी फेकून देते आणि त्याचं जर मी कंपोस्ट केलं तर मला वर्षाला जवळजवळ एक 800 ते 1000 रुपयाचं कंपोस्ट घरबसल्या फ्री मिळणार आहे. सो असं जर विचार तुम्ही त्याच्याकडे बघितलं की मी माझं आपण बघा नेहमी दुधाच्या पिशव्या नेहमी धुवून विकतो. आपण आपल्या घरातली रद्दी जी आहे, जी न्यूजपेपरची रद्दी आहे ती व्यवस्थित ठेवून विकतो, कारण त्याच्यातनं आपल्याला 2 पैसे मिळणार आहेत. सो प्रत्येक कचऱ्याच्या बाबतीत जर आपण तोच विचार केला की याच्यातनं मला डिरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायदा होणार आहे. डिरेक्ट फायदा म्हणजे याच्यातनं मला 2 पैसे मिळणार आहेत, इनडायरेक्ट म्हणजे माझं परिसर स्वच्छ राहणार आहे आणि त्याच्यामुळे माझी हेल्थ चांगली राहणार आहे. प्रदूषणमुक्त वातावरणामध्ये राहण्याची माझी, इस्पेशली हे जेव्हा छोट्या कम्युनिटीज असतात, की एक एक बंगल्यांची हाऊसिंग सोसायटी आहे असं समजूयात. सो त्यांच्याकडला गार्डन वेस्ट जाळून नका टाकू, ते गार्डन वेस्टचं छान कंपोस्ट करा आणि त्याच्यावरती तुमचे लँडस्केप्स मेंटेन करा. कारण दुसरा जो आमचा महत्त्वाचा विषय जो आम्ही हाताळतो आहे, कदाचित थोडासा वेगळा विषय, पण मी मांडते की एकीकडे मी जसं म्हटलं स्वार्थी असायला पाहिजे, तर आपण काय अन्न खातो याच्या बाबतीतही आपल्याला स्वार्थ बाळगावा लागेल. कारण आपण जे सध्या खातो आहे ते थोडंसं विषजन्य आहे असं मी म्हणेन, थोडं विषारी आहे असं म्हणेन, कारण खूप जास्त ॲग्रोकेमिकल्स वापरून खातो आहे आणि एकीकडे आपण हा चांगला कचरा जाळून टाकतो आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो आहे, तो लँडफिलमध्ये टाकून आपण वाया घालवतो आहे. सो एकीकडे माती आपली भुकेलेली आहे, माती आपली मरत चाललेली आहे, त्या मातीला हे कंपोस्ट हवं आहे जिवंत व्हायला, कारण या कंपोस्टमधनं जीवाणू जाणार आहेत, गांडूळं जाणार आहेत, वाळवी जाणार आहे, अनेक छोटे छोटे कीटक जाणार आहेत आणि ते मातीला जिवंत करून आपल्याला मिळणारी जी सगळी अन्नद्रव्ये आहेत ती पुरवणार आहेत झाडांना आणि मगच ते झाड ते अन्नद्रव्य त्या फळांमध्ये किंवा त्या भाजीपाल्यामध्ये टाकून आपल्याला पुरवणार आहे. सो ही सगळी साखळी एंड टू एंड बघायची असेल तर आपण कचऱ्याला सुद्धा त्या साखळीमध्ये नक्कीच जोडू शकतो आणि म्हणून मी म्हणेन की आपल्या हेल्थसाठी, आपल्या सशक्त सजीव जमिनीसाठी, आपल्या पर्यावरणासाठी या सगळ्या विषयाला आपण कसं बघतो आहे, किती डोळसपणे बघतो आहे, हा विचार कसा करायचा प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न की कायम असं वाटतं ना की मी एकटं केल्याने काय होणार आहे, किंवा माझ्या एकट्या सोसायटीने केल्याने काय होणार आहे, माझ्या एकट्या मजल्याने केल्याने काय होणार आहे. तर खरंच असा 1, 2, 4 किंवा 10-15 लोकांनी काही केल्याने फरक पडणार आहे का या एकूण समस्येवर? शेवटी हे बघा, आपण कसा विचार करतो आहे की नक्कीच कुठून तरी ह्या गोष्टी जेव्हा सुरू होतात, म्हणजे मी जेव्हा या विषयात काम करायला सुरुवात केली साधारण 1989 साली, तेव्हा 1000त एखादा मान्य करायचा. पण आता करोना येऊन गेल्यानंतर किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये साधारण
आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोचतो तर 100-25-30 लोक लगेच तयार होतात काम करायला. सो हे का बरंच झालं तर ही जी चळवळ हळूहळू निर्माण झाली ती फरक पडणार आहे का, तर फरक तर पडणार आहे. आणि तो कसा पडणार आहे, त्याच्यासाठी मास मुवमेंट कशी असायला पाहिजे, हे सगळे प्रश्न आहेत. एकमेकांबरोबर आपापले केलेले प्रयोग आपल्याला कदाचित शेअर करावे लागतील. आणि तुम्ही एकटे नाही आहात असे करणारे अनेक लोक आहेत, जगभरात अनेक लोक आहेत. हे सतत जे करतायत त्यांना जर सांगत राहिलो तर त्यांचं प्रोत्साहन आपण वाढवत राहू. सो चळवळ करताना बऱ्याच वेगवेगळ्या अंगांनी चळवळ निर्माण होते किंवा चळवळीला हातभार लावला जातो. याला मी म्हणेन कचऱ्याची ही चळवळच आहे. काहींनी लाईव्हलीहूड, कचरा वेचकांचे प्रश्न आणि ह्या अंगांनी चळवळीकडे बघितलं. आम्ही वळवळ करणारी गांडुळं घेऊन या चळवळीकडे बघितलं असं मी म्हणेन. सो नक्कीच म्हणजे की प्रत्येकाने ज्याला आपण म्हणतो की काही पुढारलेले विचार घेऊन काही गोष्टी करून बघितल्या तर त्या पर्टिक्युलर विचाराला हातभार लागतो. आणि याच्यामध्ये न करण्यासारखं काहीच नाही आहे. केल्याने फायदाच होतो आहे. मला झाडं जगवता येत आहेत, मला पर्यावरण सांभाळता येत आहे. सो अशा सगळ्या बॅकग्राऊंडवरती लोक काय करतायत हा विचार न करता आपण काय स्वतः या गोष्टीकडे कसं बघायचं हा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड ॲटिट्यूडकडनं माझा कचरा माझी जबाबदारी इथपर्यंत आपण पोचू शकतो. येस, खूप खूप आभार. खरं तर इतकं होलसम कॉन्व्हर्सेशन कचऱ्यावरती होईल असं अपेक्षित नव्हतं मला. पण एक खरं तर एकूण काय करायला हवं त्या कचऱ्यासाठी आणि कचऱ्याविषयी सुद्धा याची एक बेसिक अप्रोच त्यातनं मिळाला. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला इनोराचे काही डिटेल्स हवे असतील तर खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू, म्हणजे तुम्हाला जर त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर सोपं पडेल. आणि तुम्ही तुमचा कचरा काय पद्धतीनं मॅनेज करता, तुम्ही काही वेगळ्या पद्धती वापरता का, तुमच्या सोसायटीतले असं काही ग्रुप्स आहेत का, जसं मी एक फ्री सायकल नावाच्या ग्रुपमध्ये आहे पुण्यातला, जिथे लोक त्यांना नको असलेल्या गोष्टी एकमेकांना देऊन टाकतात. जसं आमच्या एरियामध्ये कपड्यांसाठी दर रविवारी एक गाडी येते जिथे लोक त्यांचे कपड्यांचा वेस्ट देऊन टाकतात आणि एक अशी गाडी आमच्या एका चौकात लागते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्याकडे तयार होणारा कचरा कुठल्याही पद्धतीचा ते मॅनेज करण्यासाठी काही गोष्टी वापरत असाल, काही वेगळे टूल्स वापरत असाल जे इतर लोकांना माहीत असणं गरजेचं आहे, तर प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हाचा एपिसोड तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सोसायटीच्या पाठवायला विसरू नका. त्याच्यामुळे सोसायटीला हे पिच करायला सोपं पडेल की काय पद्धतीनं आपणही आपल्या कचऱ्याचं मॅनेजमेंट करायला हवं. आणि येस, धन्यवाद. लो बसावा.